सर्वप्रथम ज्यांनी एक वैचारिक बंड पुकारलं असे वैचारिक बंडकरी महात्मा ज्योतिराव फुले, ज्यांनी राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्याला अतिशय अमूल्य असे अधिकार दिले असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सह्याद्रीमध्ये ज्यांनी क्रांतीची ज्योत पेटवली आणि पुढे जाऊन हा क्रांतीचा लढा इतका मोठा झाला तर ब्रिटिशांना तो लढा मोडून काढण्यासाठी अथक असे प्रयत्न करावे लागले. असे महान क्रांतीवीर ज्यांना आपण सह्याद्रीचा ढाण्यावाग असं म्हणून संबोधतो ते राघोजी भांगरे, बिरसा मुंडा यांनी उलगुलान नावाची एक महान चळवळ आपल्याला दिली आणि त्या माध्यमातून मध्य भारतात, उत्तर भारतामध्ये तेथील संथाळ आदिवासींनी, मुंडा आदिवासींनी जो एक महान लढा ब्रिटिशांविरुद्ध पुकारला, त्या लढ्याचे जे प्रेरणास्थान धरती आबा वीर भगवान बिरसा मुंडा या सर्व महामानवांच्या, क्रांतीवीरांच्या पवित्र स्मृतीस या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. सन्माननीय व्यासपीठावर आपल्या समवेत काही वेळापूर्वी उपस्थित असणारे या तालुक्याचे आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष धांगड की धनगर या अतिशय महत्त्वाच्या पुस्तकाचे लेखक आमचे मित्र माननीय श्री राजू ठोकळ सर, आदिवासी साहित्यिक की ज्यांनी आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपल्याला या ठिकाणी संबोधित केले असे आमचे मार्गदर्शक आदरणीय पी.सी. झांबडे सर, याचबरोबर सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य आमचे मित्र मार्गदर्शक प्राध्यापक माननीय नितीन तळपाडे सर, आणि ज्या छोट्याशा पावलांनी अनेक गडकिल्ले सर केले आणि सह्याद्री हिमालयाच्या त्या उत्तुंग शिखराला सुद्धा साद घालण्याचा प्रयत्न केला अशी छोटीशी आमची मनस्वी बांडे आणि याच्या अतिशय सुंदर अशा कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व मान्यवर, सांदन परिवार प्रतिष्ठानचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, त्यामध्ये माननीय श्री कैलास सारोगते सर, माननीय श्री सोमनाथ कातडे सर, माननीय श्री सीताराम बेंडकोळी सर, माननीय प्रवीण भांगरे सर आणि त्यांचे सर्व सहकारी, त्यांचं मी या ठिकाणी खरं तर मनापासून खूप खूप कौतुक करतो आणि अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम आणि उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. लाखो रुपये खर्च करून आपण एखादा मेळावा साजरा करतो, त्या मेळाव्यापेक्षाही कित्येक पटीने या कार्यक्रमाची जी उपयुक्तता आहे ती अतिशय जास्त आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि म्हणून या ठिकाणी आपण आदिम सांस्कृतिक ग्रंथालय त्याचं उद्घाटन या ठिकाणी केलं आणि या ग्रंथालयाच्या माध्यमातून आपल्या समाजामध्ये आपण एक साहित्याची प्रेरणा, वाचनाची प्रेरणा निर्माण करणार आहात आणि त्यातून समाजात साहित्य चळवळ आणि वाचनाची चळवळ पुढील काळामध्ये निर्माण होणार आहे. तर आपला हा जो प्रयत्न आहे या प्रयत्नाला मी माझ्या वतीने सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी वाचनाबद्दल यापूर्वी अनेक आपल्या झांबाडे सरांनी सांगितलं की ज्या घरात नाही पुस्तकांचं कपाट ते घर कधी होईल सपाट, आणि वाचाल तर वाचाल. आपण सर्वजण शिक्षण क्षेत्रामध्ये बरेचसे जण काम करतात, त्यामुळे साहित्याचं आणि वाचनाचं जे महत्त्व आहे ते आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. परंतु हेच महत्त्व आपल्याला आपल्या कुटुंबापर्यंत, आपल्या समाजापर्यंत आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जायचं आहे. आणि त्यासाठी अशी जी ग्रंथालय आहेत, अशी जी वाचनालय आहेत ती अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. आणि हे ग्रंथालयसुद्धा
पुढील काळामध्ये ही जी महत्त्वाची भूमिका आहे ती महत्त्वाची भूमिका निश्चितपणे पार पाडेल असं मला या ठिकाणी वाटतं आहे. या माध्यमातून मी सांदन परिवाराला या ठिकाणी काही एक दोन गोष्टीसुद्धा सांगण्याचा प्रयत्न करेल की जे फिजिकल ग्रंथालय आहे ते पुढील काळामध्ये डिजिटल कसं होईल यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करायला हरकत नाही. आपल्या सांदन परिवाराची जर एखादी वेबसाईट बनवली आणि त्या वेबसाईटमध्ये आपण केलेले उपक्रम, आपली सगळी उद्दिष्ट, आपले ध्येय आणि असं जे वाचनालय आहे या वाचनालयाची सगळी माहिती आपण त्यामध्ये जर ॲड केली तर महाराष्ट्रातील अधिकाधिक लोकांपर्यंत ही साहित्य चळवळ आहे, ही वाचन चळवळ आहे, ही निश्चितपणे पोचायला मदत होईल. आता आपण आपल्या आदिवासी समाजाच्या दृष्टिकोनातून साहित्याचा आणि वाचन चळवळीचा जर विचार करायला घेतला तर आपल्याला डॉक्टर गोविंद गारे साहेबांपर्यंत जावं लागतं. आदिवासींच्या साहित्य निर्मितीमध्ये विशेषतः सह्याद्रीच्या परिसरामध्ये जी काही आदिवासींमध्ये साहित्य निर्मिती सुरुवातीच्या काळामध्ये झाली त्यामध्ये डॉक्टर गोविंद गारे यांचं जे योगदान आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आज आपल्याला आदिवासींवरती काही लेखन करायचं असेल, आदिवासींवरती संशोधन करायचं असेल तर गारे साहेबांचं साहित्य वाचल्याशिवाय, त्या साहित्याचा संदर्भ घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही हे आपल्याला मान्य करावं लागेल. परंतु गारे साहेबांच्या नंतर हा जो मधला एक काळ गेला त्या काळामध्ये गारे साहेबांनी आपल्याला जो मार्ग दाखवला त्या मार्गावरून पुढे जाण्यामध्ये आपण निश्चितपणे त्या ठिकाणी अपयशी ठरलो. आणि मग गारे साहेबांनी सुरू केलेली ही साहित्य चळवळ आहे त्या साहित्य चळवळीमध्ये पुढील काळामध्ये जो खंड पडला त्यामुळे आपल्या समाजाचं अतोनात नुकसान झालेलं आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं आहे. आणि मग पुढील आताच्या काळामध्ये आपण काही प्रमाणामध्ये या साहित्य चळवळीकडे, साहित्य लेखनाकडे, संशोधनाकडे वळालेलो आहोत. आणि त्यातून आता अनेक लोक पुढे येतात, अनेक नवीन कवी पुढे येतात आहे, नवीन साहित्यिक पुढे येतात आहे, संशोधक पुढे येत आहेत. आणि त्याच्या माध्यमातून पुढील काळामध्ये साहित्याचा हा जो प्रवाह आहे हा निश्चितपणे अधिक वेगवान होईल असं मला त्या ठिकाणी निश्चित वाटतं. परंतु आपल्या समाजामध्ये जर सकस साहित्य निर्मिती व्हायची असेल तर त्यासाठी कळीची आणि महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तसाच एक चिकित्सक वाचक वर्ग आपल्या समाजामध्ये निर्माण होण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत समाजामध्ये वाचक तयार होत नाही तोपर्यंत साहित्य चळवळ जी आहे ती सदृढ होणार नाही आणि साहित्याचा जो प्रवाह आहे तो जोमाने पुढे जाणार नाही. आणि म्हणून त्याचा जो मूळ पाया आहे तो म्हणजे वाचक आपल्या समाजामध्ये निर्माण होण्याची आवश्यकता आहे. म्हणजे आपण वाचनाकडे वळालो पाहिजे, आपण पुस्तकं वाचली पाहिजेत. आपल्या परिवारातील, आपल्या मित्रपरिवारातील आणि आपल्या संपर्कामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण वाचन करायला सांगितलं पाहिजे. आणि मग वेगवेगळ्या प्रकारचं, सगळ्या प्रकारचं वाचन तुम्ही करा. कादंबरीचं वाचन करा, नाटकाचं वाचन करा, प्रवास वर्णन वाचा, इतिहास वाचा, समाजशास्त्र वाचा. त्या ठिकाणी तुम्हाला लिमिटेशन नाही आहे. त्या ठिकाणी तुम्ही कोणत्याही प्रकारचं साहित्य वाचून जे पुस्तक तुमच्या हातात येईल ते वाचा. आणि त्यातूनच मग तुम्हाला तुमची एक हळूहळू एक विचाराची जी बैठक आहे ती बैठक निर्माण होत जाते. आणि मग नेमकं काय चाललेलं आहे आपल्या आजूबाजूला आणि आपल्यावरती जे काही रोज येऊन आदळतं आहे त्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत हे आपल्याला निश्चितपणे हळूहळू समजायला मदत होते. आणि म्हणून आपण वाचलं पाहिजे, आपण लिहिलं पाहिजे आणि आपण बोललंसुद्धा पाहिजे. या त्रिसूत्रीवरती आपण त्या ठिकाणी काम करण्याची खरोखर नितांत आवश्यकता आहे. आता हे झालं साहित्याच्या बाबतीमध्ये. आता साहित्यामध्ये मी जरा थोडंसं इतिहासाचा अभ्यासक असल्याकारणाने मग माझं जे बोलणं आहे थोडंसं इतिहासाकडे जातं. तर इतिहास हा सुद्धा साहित्याचाच एक मोठा भाग आहे. आणि आपल्या आदिवासींना एक मोठा इतिहास त्या ठिकाणी त्याची मोठ्या इतिहासाची पार्श्वभूमी आहे. परंतु काय झालं की आपल्याकडे आपलं जे सगळं इतिहास लेखनाची जी साधनं आहेत त्या साधनांमध्ये मौखिक साधन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आदिवासींचं जे साहित्य आहे किंवा आदिवासींचा जो इतिहास आहे तो विशेषतः मौखिक स्वरूपात असल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण आपल्याकडे ज्या गीतं गायली जातात, ज्या काही गाणी गायली जातात, मग भलर गीतं असतील, लग्नगीतं असतील, यामधून जो आपला इतिहास आहे तो इतिहास त्या ठिकाणी दडलेला आहे. क्रांतीवीर राघोजी भांगरे किंवा एकूणच आदिवासी इतिहासावर काम करत असताना
सुरुवातीच्या काळात म्हणजे माझा अनुभव सांगतो मी तुम्हाला या ठिकाणी, की मलासुद्धा पुराव्यांची प्रचंड कमतरता जाणवत होती. PhDसाठी एक विषय निवडला, वसाहतीक महाराष्ट्रातील आदिवासींच्या उठावांचा ऐतिहासिक अभ्यास महादेव कोळी जमातीच्या विषय संदर्भात. परंतु या विषयाला पुढे घेऊन जाताना आपल्याला ती संदर्भ साधनं मिळतील की नाही असा माझ्यासमोर सुरुवातीला अतिशय यक्ष असा प्रश्न होता. मग सुरुवातीला मी मौखिक साहित्य काय आहे का हे शोधायला सुरुवात केली आणि मग मला डेव्हिड हार्डिमन यांचं एक पुस्तक सापडलं. त्या पुस्तकामध्ये संदर्भ पाहत असताना त्यांनी जांभोरी तालुका आंबेगाव या गावातील वेणूबाई भालचीम नावाच्या एक आजी होत्या. त्या आजींचं एक रेकॉर्डेड केलेलं मराठी गाणं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून त्या पुस्तकामध्ये त्यांनी टाकलेलं होतं. परंतु ते ट्रान्सलेशन त्यांना काही व्यवस्थित जमलं नव्हतं आणि मग ते वाचलं तरी काही संदर्भ लागत नव्हता. मग मी असं ठरवलं की आपण या आजींना जाऊन भेटूया. मग मी त्या आजींना जाऊन भेटलो आणि त्यांना तेच गाणं म्हणायला सांगितलं की जे राघोजी भांगरेंवरती त्यांनी गायलेलं ते गाणं होतं. आणि मग ते गाणं त्यांना म्हणायला सांगितलं. आणि मग पुढील काळामध्ये संशोधन करत असताना मी जेव्हा या साधनांचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि मला असं कळालं की राज्य पुराभिलेखागारामध्ये ब्रिटिशकालीन कागदपत्र उपलब्ध आहेत. मग त्या ठिकाणी जाऊन पोचलो. सुरुवातीचे 2-3 महिने प्रयत्न करून काहीही सापडत नव्हतं. म्हणजे शेकडो फाईल मी घेतल्या, चाळल्या, परंतु त्यात काही सापडत नव्हतं. त्या ठिकाणी जे एक व्यक्ती होते जे आपल्याला ते फाईल्स उपलब्ध करून द्यायच्या, ते एक दिवस माझ्यावरती चिडले. अरे म्हणजे तुम्हाला काहीच सापडत नाही, तुम्ही कशाला शोधता? रोज म्हणे तुम्ही 20-25 फाईल मागवता, आम्ही तेवढंच काम करायचं का? आता आपल्याला कधी कधी थोडंसं संयमाने घ्यावं लागतं. तर मी म्हटलं बघतो, अजून 2-3 दिवस प्रयत्न करतो, सापडलं तर बरं होईल. आणि मग एक दिवस अचानक एक फाईल माझ्या हाती लागली आणि त्या फाईलमध्ये मला एक नाव वाचायला मिळालं, पहिलं होण्या केंगले. आणि मग एकदम मला प्रचंड आनंद झाला. आणि मग ती फाईल बघताना पुढे मला त्याच्यामध्ये एक इंडेक्स सापडलं. त्या इंडेक्समध्ये सगळ्या व्हॅल्यूमचे नंबर्स दिलेले होते आणि मग जवळजवळ त्याच्यामध्ये 15 ते 20 फाईलचे नंबर दिलेले होते. मग त्या सगळ्या फाईल मागवल्या. सुरुवातीला मला होण्या केंगलेंचं साहित्य सापडलं आणि मग होण्या केंगलेंचं साहित्य कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहे आणि ते कसं शोधायचं हे मला जसं कळालं तसं मग माझ्या लक्षात आलं की आता आपल्याला राघोजी भांगरेसुद्धा सापडणार. मग मी राघोजी भांगरेंच्या कालखंडातल्या त्या प्रकारच्या फाईल मागवल्या आणि तुम्हाला सांगतो की राघोजी भांगरेंबद्दल एवढं प्रचंड साहित्य, प्रचंड कागदपत्र त्या पुराभिलेखागारामध्ये उपलब्ध आहेत. राघोजी भांगरेंसंदर्भात एकूण 15 व्हॅल्यूम्स त्या ठिकाणी आहेत. एका व्हॅल्यूममध्ये 500 ते 600 पेपर आहेत. म्हणजे 500 जरी आपण पेपर पकडले तरी राघोजी भांगरेच्या संदर्भामध्ये 7,500 पानं इतकी माहिती इंग्रजांनी लिहिलेली आहे. आणि हा राघोजी भांगरेंचा लढा ज्या काळात झाला त्याच काळातले हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत. मला अकोले तालुक्यातलं एकही गाव माहीत नाही आहे. म्हणजे मी प्रत्यक्ष त्या गावाला, बऱ्याच गावांना गेलो आहे, परंतु सगळ्या गावांना काही गेलो नाही. पण त्या सगळ्या गावांची नावं त्या ब्रिटिश डॉक्युमेंट्समध्ये मला वाचायला मिळाली. आणि मग त्यातून मग माझं संशोधन पुढे गेलं. मग राघोजी भांगरेंचं साहित्य शोधल्यानंतर मग मी अजून पाठीमागे गेलो. 1827, 1828, 1829, 1830. मग त्या ठिकाणी मला रामजी भांगरेंबद्दलची माहिती मिळाली. आणि मग पुढील काळामध्ये अनेक ठिकाणी मला असं वाचायला मिळालं होतं की राघोजी भांगरे यांना कॅप्टन मॅकिंटोश यांनी अटक केली. परंतु राघोजी भांगरेंचं सगळं 15 फाईल मी चाळल्या, तिथं कॅप्टन मॅकिंटोशचं नावच मला सापडत नव्हतं. मग मी जेव्हा रामजी भांगरेंचं साहित्य वाचलं तेव्हा त्याच्यामध्ये मला असं आढळून आलं की कॅप्टन मॅकिंटोशचं नाव तिथे वारंवार येत होतं. मग रामजी भांगरे यांना अटक करण्यामध्ये कॅप्टन मॅकिंटोश याची महत्त्वाची भूमिका होती. मग पुढील काळामध्ये इतर जे अधिकारी आहेत, जसं कॅप्टन गेल नावाचा अधिकारी आहे की ज्यांनी पंढरपूरला जाऊन राघोजी भांगरे यांना अटक केली. मग तो कॅप्टन मॅकिंटोश आहे, त्यांनी रामजी भांगरे यांना अटक केलेली आहे. आणि मग हे इतिहासाचे, जसे आता आपला सांधन परिवार जसं सांधायचं काम करतो तसं मग मी थोडंसं ते सांधायचं काम केलं. आणि मग रामजी भांगरेंच्या काळामध्ये नेमके कोणते ब्रिटिश अधिकारी काम करत होते, राघोजी भांगरे यांच्या काळामध्ये कोणते ब्रिटिश अधिकारी काम करत होते, होण्या केंगले यांच्या काळामध्ये कोणते ब्रिटिश अधिकारी काम करत होते, आणि मग पुढील जे इतर अनेक क्रांतिकारक आहेत त्यांच्या काळामध्ये कोणते ब्रिटिश अधिकारी काम करत होते, याचा सगळा वृत्तांत त्यामध्ये सापडला. आणि त्या माध्यमातून मग हे जे संशोधन आहे ते पूर्ण झालं. आणि मग असं वाटायला लागलं की हे जे संशोधन आपण केलं आहे, हा जो आपला थिसिस आहे, हा काय होणार तर विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी तो पडून राहणार.
परंतु हा इतिहास लोकांपर्यंत गेला पाहिजे आणि म्हणून माझे PhDचे जे मार्गदर्शक होते सन्माननीय डॉक्टर नारायण भोसले सर, त्यांनी मला सांगितलं की तुझं या माध्यमातून एक पुस्तक आलं पाहिजे, ते समाजापर्यंत गेलं पाहिजे. आणि मग त्यातून या उठाव या पुस्तकाची निर्मिती झाली आणि त्या पुस्तकाला खरोखर उत्तम प्रतिसाद मिळाला. अनेक लोकांच्या चांगल्या त्या ठिकाणी मला प्रतिक्रिया आल्या आणि त्यातून अजून पुढे जाऊन अभ्यास करण्याची प्रेरणा मला मिळाली. हे करत असताना माझ्या हे लक्षात आलं की राघोजी भांगरे यांच्या संदर्भातली अनेक कागदपत्रं जशी मुंबईच्या राज्य पुराभिलेखागारामध्ये आहेत, तशीच ती इंग्लंड येथील इंडिया ऑफिस लायब्ररीमध्ये सुद्धा आहेत. परंतु त्या काळामध्ये दुर्दैवाने करोनाची साथ होती, करोनाची महामारी होती आणि त्यामुळे मला संदर्भ साधनं शोधण्यासाठी आपल्याला बाहेर जावं लागतं, बाहेरच्या देशामध्ये त्यासाठी विद्यापीठाची परवानगी घ्यावी लागते. तर ते मला पुढील काळामध्ये करता आलं नाही, त्यामुळे मला तिकडे इंग्लंडला जाता आलं नाही. पण अजूनही माझा मानस आहे की आपण पुढील काळामध्ये त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी असणारी जी अधिक कागदपत्रं आहेत ती मिळवण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. आता आपण जे उठाव हे पुस्तक लिहिलेलं आहे ते आत्तापर्यंत मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे लिहिलेलं आहे. परंतु संशोधन जसं जसं पुढे जातं, पुरावे जसे जसे मिळत जातात, तसं त्याच्यामध्ये बदल होत असतात. आता मला अनेक जणांनी विचारलं की सर, जुन्नरला राघोजी भांगरे यांनी एक मोठा ब्रिटिशांविरोधात त्यांची मोठी लढाई झाली होती, त्याचे संदर्भ तुमच्या पुस्तकामध्ये नाही आहेत. तर मी त्यांना प्रामाणिकपणे सांगितलं की मला जी कागदपत्रं सापडली, 7,500 पेपर मला जे सापडले, त्या 7,500 पेपरमध्ये जुन्नर या ठिकाणी इंग्रजांबरोबर राघोजी भांगरे यांची लढाई झाली असा मला कुठेही उल्लेख आढळलेला नाही. त्यामुळे मी माझ्या मनाने तर तिथं काही लिहू शकत नाही. आणि समजा मी माझ्या मनाने काही लिहिलं आणि पुढे जाऊन जुन्नर येथे राघोजी भांगरे यांच्या उठावासंदर्भात झालेली कागदपत्र दुसऱ्या कोणाला सापडली किंवा मला सापडली, तर मी अगोदर जे लिहिलेलं आहे ते चुकीचं ठरण्याची काय असते, शक्यता असते. म्हणून आत्तापर्यंत आपल्याकडे जे पुरावे उपलब्ध झालेले आहेत त्या पुराव्यांच्या आधारे आपण लेखन करायचं असतं. संशोधन हे सतत पुढे जाणारं असतं आणि पुढील काळामध्ये जशी जशी ऐतिहासिक साधनं उपलब्ध होतात तसं तसं त्यामध्ये काय होत जातात, ॲडिशन होत जातं, त्यामध्ये बदल होत जातात. आणि म्हणून आपण आत्तापर्यंत जे पुस्तक लिहिलं आहे ते मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे लिहिलेलं आहे. 15 व्हॉल्यूम सापडले. 15 व्हॉल्यूममध्ये 7,500 पेपर आहेत राघोजी भांगरे यांच्या संदर्भात. आणि त्यांचे वडील रामजी भांगरे यांच्या संदर्भात सुद्धा साधारणपणे 1100 ते 1200 पेपर इतकी माहिती सापडलेली आहे. होण्याक इंगले यांच्याबद्दल 3-3,500 डॉक्युमेंट्स आहेत. त्यानंतर बाकी रामा मोरे, हैबती खाडे, बाळू पिचड यांच्या संदर्भातली सुद्धा ब्रिटिशकालीन कागदपत्र आपल्याला उपलब्ध झालेली आहेत. हैबती खाडे यांना ज्या ठिकाणी इंग्रजांनी ठार केलं, हे त्यांना ज्या ठिकाणी वीरमरण आलं त्या ठिकाणचा नकाशा सापडलेला आहे. हैबती खाडे यांना ब्रिटिशांनी ते शहीद झाल्यानंतर त्यांचं डेड बॉडी करण्यात आलं. त्या डेड बॉडीचा जो अहवाल आहे तो अहवालसुद्धा आपल्याला सापडला आहे. आणि होण्याक इंगले यांच्यावरती पुण्याच्या कोर्टामध्ये जी केस चालली, त्या वेगवेगळ्या प्रकारचे जे साक्षीदार आहेत ते तपासण्यात आले. ते सगळे साक्षीदार आणि ती जी केस आहे ती केससुद्धा आपल्याला सापडली. आणि राघोजी भांगरे यांच्यासोबत जे इतर क्रांतिकारक होते त्यामध्ये बापू भांगरे होते. तर बापू भांगरे यांनासुद्धा ठाण्याच्या सेंट्रल जेलमध्ये फाशी दिलेली आहे. आपण आता ठाण्याच्या सेंट्रल जेलमध्ये जातो, राघोजी भांगरेंचं त्या ठिकाणी नाव आहे. राघोजी भांगरेंना 2 मे 1848ला ठाण्याच्या सेंट्रल जेलमध्ये फाशी दिली. पण 1846 साली त्याच्या 2 वर्ष अगोदर त्याच सेंट्रल जेलमध्ये बापू भांगरे यांना फाशी देण्यात आलेली आहे. आणि 1829-30मध्ये त्याच ठाण्याच्या सेंट्रल जेलमध्ये रामजी भांगरे यांना सुद्धा ठेवण्यात आलं होतं. रामजी भांगरे यांना तुमचा जो पट्टा किल्ला आहे, या पट्टा किल्ल्याच्या त्या बाजूला जे जंगल आहे त्या जंगलामध्ये इंग्रज मॅकिंटोशने अटक केली. तर त्या साईडला साकूर गाव आहे, बरोबर आहे, डोंगराच्या त्या साईडला साकूर आहे. आणि या बाजूला आपलं कोणतं गाव आहे भांगरेंचं, एकदारे. तर या सगळ्या डोंगराला इंग्रजांनी वेढा घातला होता. साकूरला त्यांची पलटण होती, इंग्रजांची एक तुकडीच त्यांनी साकूरच्या पायथ्याला तैनात केलेली होती. आणि सगळ्या वाटा अडवून त्यांना त्या ठिकाणी त्यांची कोंडी करण्यात आली आणि त्या ठिकाणी त्यांना पकडण्यात आलं. पकडून त्यांना अहमदनगरच्या तुरुंगामध्ये नेण्यात आलं. सुरुवातीला अहमदनगरवरून त्यांना ठाण्याला पाठवलं. ठाण्याला ते काही काळ त्या तुरुंगामध्ये होते. तिथे त्यांनी ब्रिटिशांकडे एक याचिका दाखल केली किंवा मला सोडून द्यावं म्हणून. ती याचिकासुद्धा आपल्याला सापडली. आणि मग ब्रिटिशांनी ठाण्याच्या सेंट्रल जेलमधून मग त्यांना
अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये पुढे काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी पाठवलं आणि त्याच ठिकाणी त्यांचा पुढे जाऊन मृत्यू झाला. तर अशा प्रकारे आपण जेव्हा इतिहास लिहितो किंवा साहित्य निर्मिती करतो तर इतिहासामध्ये पुराव्यांशिवाय आपल्याला इतिहास लिहिता येत नाही. त्यामध्ये लिखित पुरावे जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढे मौखिक पुरावे पण महत्त्वाचे आहेत. फक्त मौखिक पुराव्यांमध्ये काय होतं की तारखांची किंवा प्रसंगांच्या कालावधीची गल्लत होऊ शकते. म्हणजे 1828ला घडलेला एखादा प्रसंग असेल तर तो व्यक्ती आपल्याला तो 1846ला 42ला घडला असं सांगू शकतो. मग तो लिखित पुरावे आणि मौखिक पुरावे जर आपण एकमेकाशी पडताळून पाहिले तर आपल्याला त्यातून निश्चितपणे माहिती त्या ठिकाणी उपलब्ध होते आणि त्यातून मग पुढे जाऊन काय होते आपल्याला ते लेखन करता येतं. तर मौखिक पुराव्यांचं पण प्रचंड महत्त्व आहे. तर हे मौखिक पुरावे आपल्याला आपल्या कुटुंबात पण सापडतात. आता मी मागच्या महिन्यामध्ये गावी गेलो आणि माझी आई खूप म्हणजे लग्नाची गाणी, त्यानंतर भलरीची गाणी ही खूप चांगल्या पद्धतीने म्हणते. तिची खूप गाणी पाठ आहेत. शिक्षण काहीच नाही, परंतु गाणी खूप प्रचंड पाठ आहेत. तर संध्याकाळी झोपता मी आईला म्हटलं, आई तुला राघोजी भांगरेंचं गाणं येतं का गं? तर मी आईला कधीच विचारलं नव्हतं बरं का हे. तर तिने मला 3 कडवी राघोजी भांगरेंची म्हणून दाखवली. म्हणजे आपल्या घरातच इतिहासाचं काय इतिहासाचं साधन आहे, मौखिक साधन आहे, परंतु आपल्याला माहीत नव्हतं. मग मी असा विचार केला की माझ्या आईचं नाव आहे भागाबाई. तर आपण आता एक असं पुस्तक लिहायला काय हरकत आहे, भागूबाईची गाणी. आणि मग त्या गाण्यामध्ये तिला येणारे लग्नाची गाणी, भलरीची गाणी किंवा जात्यावरची गाणी किंवा क्रांतिकारकांची गाणी अशी सगळी गाणी त्यामध्ये लिहायची आणि छोटंसं असं एक पुस्तक लिहायचं. अशी माझ्या मनामध्ये त्या क्षणी एक कल्पना आली आणि मग मी म्हटलं की हे पुस्तक आपल्याला पुढच्या काळामध्ये काय करायचंच आहे असं मी त्या ठिकाणी ठरवलं. दुसरं मगाशी आमदार साहेबांनी सांगितलं, कोळी चौथऱ्याचा त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी उल्लेख केला की या कोळी चौथऱ्याचे पण मी खूप पुरावे शोधलेत आणि बरेचसे पुरावे ते माझ्याकडे आहेत. तर माझा पुढे जाऊन एक असा मानस आहे की आपण त्याच्यावरती पण एक छोटंसं पुस्तक करायला काय हरकत नाही. एक छोटंसं पुस्तक त्याच्यावरती पण होऊ शकतं. आणि राघोजी भांगरे यांचं व्यक्तिमत्व तर इतकं प्रचंड मोठं आहे आणि त्यांच्या एकूण कार्यामध्ये इतके वेगवेगळ्या प्रकारचे कंगोरे आहेत, इतके वेगवेगळ्या प्रकारचे अँगल्स आहेत. तर राघोजी भांगरेंचं एक बायोग्राफी अतिशय उत्तम होऊ शकते. राघोजी भांगरेंवरती एक कादंबरी अतिशय उत्तम होऊ शकते. राघोजी भांगरेंवर जर एक मालिका बनवली तर ती उत्तम मालिका होऊ शकते. आणि राघोजी भांगरेंवरती एक सिनेमा जर तयार केला तर तो अतिशय उत्तम असा सिनेमा तयार होऊ शकतो. इतके सगळ्या प्रसंगांची, सगळ्या घटनांची रेलचेल त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आहे आणि त्या सगळे लिखित स्वरूपामध्ये म्हणजे ब्रिटिशांनी त्यांच्या हस्ताक्षरामध्ये लिहिलेले पेपर आहेत. याच्यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकतो? इतिहासामध्ये तो प्रसंग ज्या काळामध्ये घडला त्या काळातला जो पुरावा आहे त्याला प्रायमरी सोर्स, प्राथमिक साधन असं म्हटलं जातं. आणि ते प्राथमिक साधन जे आहे ते अतिशय महत्त्वाचं साधन इतिहासामध्ये मानलं जातं. तर राघोजी भांगरे यांच्या संदर्भात हे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते त्यांनी ज्या काळात उठाव केला म्हणजे 1841 ते 1848 याच काळातले सगळे कागदपत्र आहेत. शेकडो लोकांना अटक केलेली आहे. एकूण 48 लोक आहेत अकोले तालुक्यातून पकडलेले. इंग्रजांनी 48 लोकांना पूर्ण वेगवेगळ्या गावांमधून अटक केली. राघोजी भांगरे यांना वेगवेगळ्या कारणासाठी त्यांनी मदत केली होती आणि त्या सगळ्या लोकांचे जबाब घेतलेले आहेत. ते सगळे जबाब एका फाईलमध्ये उपलब्ध आहेत. 48च्या 48 लोकांचे जबाब आहेत. मग त्याने सांगितलं की राघोजी भांगरे त्यांना कुठे भेटले, त्यांनी त्यांना कशा प्रकारची मदत केली, त्यांना ते का मदत केली, त्यांच्यासोबत इतर सहकारी कोण होते. मग ते त्यांच्या जबाबांमध्ये त्यांच्या इतर सहकाऱ्यांचे नावं येतात. म्हणजे त्यांचे इतर जे सहकारी होते जे रानो मुंडे असतील किंवा पदाजी निर्मळ असतील किंवा देवजी आव्हाड असतील किंवा खंडू साबळे असतील किंवा धर्मा मुंडे असतील, हे सगळ्या क्रांतिकारकांची नावं त्या लोकांनी जे म्हणजे राघोजी भांगरेंची माहिती काढण्यासाठी ब्रिटिशांनी ज्या ज्या लोकांना अटक केली आणि ज्यांचे जबाब घेतले ते जबाब आहेत एका फाईलमध्ये. त्यातून अनेक क्रांतिकारकांची नावं येतात. तर अशा प्रकारे सांगायचा थोडक्यात मुद्दा आहे की आपला जो समाज आहे महादेव कोळी समाज, आता मी एका विषयावर काम करतोय म्हणजे 2023 साली उठाव पुस्तक आलं मार्चमध्ये. आता 2026 मार्च संपून एप्रिल मे सुरू झालेलं आहे. 3 वर्ष मी पेठमध्ये 1857 साली जो उठाव झाला त्याच्यावरती काम करतोय.
तर त्याच्या संदर्भातले सगळे पुरावे मी पुरावी लेखागारातून जमा केले. जवळजवळ 3-3.5 पेपर मला त्या ठिकाणी पेठच्या उठावासंदर्भातले मिळाले. त्याच्यावरती मी आदिवासींचा स्वातंत्र्याचा हुंकार, पेठची शौर्यगाथा हे एक म्हणजे जसं उठाव आपलं विथ पुराव्यासह आहे, संदर्भासह आहे, तसं संदर्भासह एक पुस्तक आता आपलं जवळजवळ तयार झालेलं आहे. आणि आपलं जे ठोकळ सरांचं ॲबोरिजिनल पब्लिकेशन आहे, या माध्यमातून त्या पुस्तकाचं लवकरच प्रकाशनसुद्धा होणार आहे. म्हणजे मी PhD जेवढी मेहनत घेतली, उठावसाठी जेवढी मेहनत घेतली, तेवढीच मेहनत जवळजवळ मला या पुस्तकासाठी घ्यावी लागली. सगळे पुरावे शोधणे, ते पुरावे वाचणे, त्यांचा अर्थ लावणे, ते सगळे संदर्भ जे आहेत ते तपासून बघणे. मग प्रत्यक्ष त्या ठिकाणी आम्ही गेलो. ठोकळ सरसुद्धा माझ्यासोबत होते. नंतर मी सुद्धा काही वेळा गेलो. त्या ठिकाणच्या स्थानिक ठिकाणांना भेटी दिल्या, तिथल्या लोकांना भेटलो, त्यांच्याशी बोललो. त्या ठिकाणी ज्या काही जुन्या काळातल्या वास्तू आहेत त्या बघितल्या आणि त्या लोक जे काही सांगतात, तिथल्या ज्या वास्तू आहेत त्यांचा त्या ब्रिटिश काळातल्या पुराव्यांशी काही संबंध आहे का, हे पण तपासून बघितलं. आणि त्याद्वारे आता ते पुस्तक तयार होतं आहे आणि त्या माध्यमातून ते पुस्तक लवकरच आपल्या म्हणजे वाचकांकडे येईल. आणि राघोजी भांगरे यांची बायोग्राफीसुद्धा त्याच्यावरती सुद्धा काम सुरू आहे की राघोजी भांगरेंची एक बायोग्राफी आपल्याला लिहायची आहे. परंतु ते खूप म्हणजे लगेच होणारं काम नाही आहे. त्याला बराचसा म्हणजे 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष पण लागू शकतात. परंतु त्यावरती पण एक काम करावं. आणि राघोजी भांगरे आता जे उठाव आहे, या उठावामध्ये आपण राघोजी भांगरेंबद्दल किंवा प्रत्येक क्रांतिकारकाबद्दल आपलं अत्यंत संक्षिप्त लिहिलेलं आहे. आता मला सांगा, माझ्याकडे राघोजी भांगरेंबद्दल 7,500 पेपर्स आहेत. रामजी भांगरे यांच्याबद्दल ते जवळजवळ 1100-1200 पेपर्स आहेत. तर हे सगळं आपण त्याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये मांडू शकत नाही, कारण PhDचा जो प्रबंध असतो त्याला मर्यादा असतात आणि त्या प्रबंधावर आधारित ते पुस्तक आहे. त्यामुळे त्या प्रबंधात जे आलं आहे तेच आपण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं फार सगळं संक्षिप्त स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये आहे. त्यापेक्षा राघोजी भांगरे यांचं कार्य खूप विस्तृत आणि प्रचंड मोठं आहे. मी तर तुम्हाला असं सांगेल की राघोजी भांगरे हे देशातले एक प्रचंड मोठे क्रांतिकारक आहेत. त्यांच्या इतकं प्रचंड मोठं काम दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीनं केल्याचं मला आजपर्यंत तरी माझ्या वाचनामध्ये आलेलं नाही आणि तसे पुरावे आहेत. परंतु त्याच्यावरती फारसं कोणी काम न केल्या कारणाने आणि जो इतिहास लेखनाचा मुख्य प्रवाह आहे, इतिहास लेखनाचे वेगवेगळे प्रवाह आहेत, तर त्यापैकी जो इतिहास लेखनाच्या इतर प्रवाहांनी राघोजी भांगरे यांच्या इतिहासाची किंबहुना आदिवासींच्याच इतिहासाची दखल घेतलेली नाही किंवा अतिशय संक्षिप्त स्वरूपामध्ये दखल घेतलेली आहे. त्यामुळे समाजापर्यंत एवढ्या मोठ्या क्रांतिकारकाचा जो इतिहास आहे तो पोचलेला नाही. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की आपण पुस्तकं वाचली पाहिजेत. उठाव पण सुद्धा तुम्ही वाचा. त्या उठावमध्ये सुद्धा तुम्हाला ज्याला कोणाला अभ्यास करायचा असेल, संशोधन करायचं असेल, लेखन करायचं असेल, त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अँगल्स आहेत. तर तुम्ही त्यातला कुठलाही एक मुद्दा घेऊन त्याच्यावरती सुद्धा लेखन करू शकता. त्यासाठी आवश्यक असणारे जे काही संदर्भ साधनं असतील ती मी द्यायला तयार आहे. मी तुम्हाला अभ्यासनासाठी माझ्याकडे जे काही डॉक्युमेंट्स आहे ती मी द्यायला तयार आहे, कारण ते माझं वैयक्तिक नाही आहे, ते समाजाचं आहे. आणि ते समाजाचं असल्याकारणाने त्याचा जो उपयोग आहे तो समाजासाठी झाला पाहिजे. आपला जो इतिहास आहे तो इतिहास पुढे येण्यासाठी झाला पाहिजे असं मला त्या ठिकाणी निश्चितपणे वाटतं. तर सांदन परिवाराचं मी पुनश्च एकदा या ठिकाणी खरोखर खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी इतका स्तुत्य आणि इतका चांगला उपक्रम राबवला. जरी उपस्थिती कमी असली तरी या उपक्रमाचं, या कार्यक्रमाचं जे मूल्य आहे ते प्रचंड मोठं आहे. आणि म्हणून आपलं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन. आणि मला या ठिकाणी बोलवलं आणि माझा मानसन्मान केला, बोलण्याची पण संधी दिली, त्याबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो. जय आदिवासी.